आषाढी वारी कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी विविध ठिकाणांची पाहणी केली। आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 25 जुलै 2026 रोजी होणार असून या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम पालखी सोहळ्याबरोबर तसंच अन्य संतांच्या पालख्यांसोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात। वारी कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी विविध ठिकाणची पाहणी केली। यावेळी त्यांनी वाखरी पालखी तळावर पालखी सोहळे तसंच वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची माहिती घेतली। यामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा, पाणी पुरवठा, स्वच्छता, आपत्कालीन कक्ष, विद्युत व्यवस्था, शौचालय आदीबाबतची माहिती घेऊन सूचना केल्या। तसंच भक्तिसागर इथं वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली। वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाखरी इथं वॉच टॉवर उभे करावेत। तसंच भक्तिसागर 65 एकर इथं हायमास्टची संख्या वाढवावी। तसंच पायाभूत सुविधा सहज आणि सोप्या पद्धतीनं भक्तांना मिळाव्यात याबाबतच्या महत्त्वपूर्ण अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या। यावेळी प्रांताधिकारी सचिन इतापे, उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत इंगळे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथ बोदले, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सरडे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे तसंच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते।